काल नांदेडमध्ये पूल पडला, कारण 2 विद्यार्थी कसेबसे वाचले. सांगण्यात काय आलं की ते भूकंपामुळे झालं. अरे पुलाची एक भिंत खाली पडते, सगळी माती रस्त्यावर येते, एखादी तरी झोपडी पडली असेल की नाही त्या 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानं. 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यावर एखाद्या घर पडलं असेल, एखादी झोपडी पडली असेल आणि मग आपला कोट्यावधी रुपयाचा पूल कोसळला असेल. पण हाच पूल कोसळला, बाकी काही मुनगंटीवार साहेब पडलेलं नाही. हा पूल का कोसळला याची चौकशी केली पाहिजे. आम्ही तुम्हाला बदनाम नाही करत, तुम्ही स्वतःवर घेऊ नका. कॉन्ट्रॅक्टर चुकीचे आहेत, त्यांच्या मागे लागा. तुमचा काय सोकावता कामा नये. असा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे की त्यानं पडल्या 2 महिन्यात पुलाची भिंत पडते? अध्यक्ष महोदय, हे गंभीर आहे. तुम्ही साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही याच्यात लक्ष घाला. तो कोण कॉन्ट्रॅक्टर त्याला बोलवा, मुख्यमंत्री महोदयांना किंवा ते बांधकाम मंत्री कोण आहेत त्यांना बोलवा. पण ह्याचा शहानिशा झाला पाहिजे. एक झोपडी त्या जिल्ह्यात पडली नाही, भूकंप लय लांब झालेला, पण एक झोपडी नाही पडली, पण याचा पूल पडला. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला मागे, कोणीही दोषी अजून झालेलं नाही. आम्हाला माहित नाही कोण झालं का. होर्डिंग पडली, 13 माणसं दगावली, कोणीही दोषी नाही. मेट्रोचं बांधकाम कोसळून माणूस दगावला, कोणीही दोषास पात्र नाही. झाड शाळेच्या बसवर कोसळून एक निष्पाप जीव गेला, कोणीही दोषी नाही. यामध्ये कुणीच दोषी नसेल, ह्या पुलातही कोणीच दोषी निघणार नाही अशी मला खात्री आहे. कारण आता आशाच संपलेल्या आहेत, सगळ्या आशा संपलेल्या आहेत न्याय मिळण्याच्या. एखादी दुर्घटना झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, आता हे सी लिंक आहे ते मिसिंग लिंकचं समर्थन तुम्ही करताय, ओके, पण अरे